नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. मित्रांनो, आपण मागील वाचनात भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन यामध्ये भगवंतांनी सांगितलेले अष्टांगिक मार्ग याचे वाचन करीत होतो. आजचा व्हिडिओ बनवायला जरा उशीरच झाला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. पण त्याचे कारण सांगायला मला खूप आवडेल. आणि त्याचे झाले असे की नागलोक नागपूर येथे बुद्धिस्ट फ्रॅटर्निटी वुमन्स संघ यांची नॅशनल कॉन्फरन्स असल्या कारणाने व मी त्याला उपस्थिती लावल्यामुळे आपल्या व्हिडिओला जरा उशीर झाला आहे. मित्रांनो, या कॉन्फरन्सवर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवेल, जेणेकरून आपल्या सर्वांना त्याची माहिती मिळेल व आपल्या सर्वांना सुद्धा त्याच्याशी जुळण्याची सुवर्ण संधी मिळेल. आणि मला अशा अविस्मरणीय कॉन्फरन्सला बोलावल्याबद्दल मी आयोजकांचे व विशेष करून आयुष्यमान आकाश व आयुष्यमती सुहास खोब्रागडे यांचे मनापासून आभार मानते. तसेच मित्रांनो, आपल्याला सुद्धा या संघाशी जुळायचे असेल व धम्मासाठी काही योगदान द्यायचे असेल तर आपण मला संपर्क करू शकता. धन्यवाद. आणि आता परत येऊया आपल्या विषयावर आणि सुरू करूया आजचे वाचन. उपभाग 5, भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन. शील मार्ग. भगवान बुद्धांनी परिव्राजकांना शील मार्ग म्हणजे सद्गुणांचा मार्ग समजावून सांगितला. त्यांनी त्यांना सांगितले की शील मार्गाचा वाटसरू म्हणजे पुढील गुणांचा अभ्यास करणे व त्यानुसार वागणे हे होय. 1. शील. 2. दान. 3. उपेक्षा किंवा उपेक्षा. 4. नैष्क्रम्य. 5. वीर्य. 6. क्षांती किंवा खंती. 7. सत्य किंवा सच्च. 8. अधिष्ठान. 9. करुणा आणि 10. मैत्री. या सद्गुणांचा यथार्थ अर्थ जाणून घेण्याची इच्छा परिव्राजकांनी व्यक्त केली. त्यांची शंका मिटवून त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले, शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी म्हणजेच अकुशल न करण्याकडे आणि चांगल्या गोष्टी म्हणजे कुशल करण्याकडे असलेला मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्ट करण्याचे टाळणे म्हणजे शील. शील म्हणजे पापभीरुता. नैष्क्रम्य म्हणजे ऐहिक सुखाचा किंवा कामभोगाचा त्याग. दान याचा अर्थ स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त आणि देह अर्पण करणे. इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय. वीर्य म्हणजे योग्य किंवा सम्यक प्रयत्न. हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य आणि त्याला पूर्ण केल्याशिवाय मागे वळून न पाहणे. क्षांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे हेच याचे सार होय. कारण द्वेषाने द्वेष शमत नाही, तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो. सत्य म्हणजे खरेपणा. माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये. अधिष्ठान म्हणजे सर्व ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. करुणा म्हणजे सर्व मानवाविषयी प्रेम भावना, प्रेमपूर्ण दयाशीलता. मैत्री म्हणजे सर्व प्राण्यांविषयी बंधुभाव बाळगणे. मित्रांविषयीच नव्हे तर शत्रूंविषयी देखील, मनुष्य प्राण्याविषयीच नव्हे तर सर्व जीवमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे. उपेक्षा म्हणजे औदासिन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली ती एक मनाची स्थिती होय. ती दुसऱ्यांच्या सुखदुःखाविषयी निरपेक्ष भाव ठेवण्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. ही चित्ताची अशी अवस्था आहे ज्यात प्रिय अप्रिय काहीच नसते.
फळ काहीही हो, फलप्राप्तीने विचलित न होणे, परंतु निरपेक्षपणे सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा. आपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने या सद्गुणांचा अभ्यास आणि त्याचे पालन केले पाहिजे. म्हणूनच त्यांना पारमिता म्हणजेच पूर्णत्वाच्या अवस्था असे म्हणतात. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे, सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.